ड्रग्सचा यूज करून भुलवणार होतीस का आम्हाला? कशासाठी? वोटसाठी? एवढी चीप अशी वाटलं नव्हतं. आणि कमळे, आम्ही चांगल्या घरच्या मुली आहोत. या केसमध्ये पकडलं गेलं तर आमच्या आई वडिलांना काय वाटेल? अरे ही मुलगी क्रिमिनल आहे आणि ही काय आपली जीएस होणार? लायकी आहे का तुझी? ए गप्प बसा. तुमचा जामीन झालाय, आता तुम्ही घरी जाऊ शकता. आणि हो, आता सरळ घरी जायचंय. इकडे तिकडे कुठे दिसलात ना तर परत आत टाकायची पाळी येईल. चला. ए तू कुठे चाललीस? तुझा जामीन नाही झालाय. अहो पण मी काहीच केलेलं नाही सर. हो मी खरंच सांगायलोय, मी खरंच काही केलेलं नाही. यो समजा कुणीतरी डाव रचलाय. माझा आणि ड्रग्सचा खरंच काय संबंध नाही. ए गप्पे, सगळेच पुरावे तुझ्या विरोधात आहेत. तुम्ही नाटकं रडगाणं सगळं बंद कर. पवार मॅडम आत टाकायला. हो सर, आत टाका. मी निर्दोष आहे सर. मी आईची शपथ घेऊन सांगतो, मी काहीच केलेलं नाही सर. साहेब, हो साहेब, आमच्या कमीला सोडावं. तिनं काय नाही केलं. अवलय बुळे आहे ती. हवी ड्रग्स असला आयुष्यात तिला काय जमणार नाही. होय साहेब, तिने असलं काय बी केलेलं नाही. विश्वास ठेवा आमच्यावर. अहो आम्ही फक्त शिकायला आलो इकडं आणि कमलीला तर शिकून लय मोठं व्हायचंय बघा. आता तर तिचं नाव लय मोठं होणार. हे करायला इथे आले ती. हा, तिने जो कारनामा केलाय ना ते पाहता तिचं शिक्षण, घर, ब्राईट फ्युचर असं काही होणार नाहीये. तिच्या खोलीत ड्रग्ज सापडलेत. ड्रग्ज. अरे मूर्खानो, ड्रग्ज म्हणजे काय कळतं का तुम्हाला? आणि जेव्हा तिला कळलं की ते पोलीस आलेत तेव्हा खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता तिने. त्या पार्टीमध्ये मुलांच्या ड्रिंक्समध्ये, लाडूमध्ये ते ड्रग्ज तिने मिसळले होते. हो सर, काय बोलताय तुम्ही? असलं काय बी नाही. हो आणि मी बी तिथंच होतो की. हो आम्ही काही खिडकीतनं पळून जात नव्हतो. दरवाजा कोणीतरी बाहेरनं बंद केलता म्हणून आम्ही खिडकीतनं बाहेर आलतो. आणि प्राजक्ता एक मिनिट. तू काहीतरी सांगत होतीस, बोलता बोलता थांबलीस. काय काय सांगायचंय? नाही, तेच तुम्हाला प्रार्थना करतो की कमलीला सोडा. तिनं काय बी केलं नाही. ते दरवाजा बंद होता म्हणून आम्ही खिडकीतनं बाहेर आलतो. साहेब, कमळीला जर जामीन मिळवून द्यायचा असेल तर आम्हाला काय करावं लागेल?